ठीक आहे. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनीं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। अभ्यास 51वा. यामध्ये आपण आज काही नियम आणि खाद्यपदार्थांची नावं आपण पाहणार आहोत. सुरुवातीला फ्रेश फ्रेश आपण नियम पाहणार आहोत. साधारणतः संस्कृतमध्ये या शंका येत असतात, त्या शंकांचं निरसन आता करतात. आता आपल्याला प्रथम पुरुष माहिती पाहिजे काय आहे, बरोबर. प्रथम पुरुष हम्म. म्हणजे कोणतंही नाव है ना, संज्ञा किंवा सर्वनाम, त्यालाही आपण प्रथम पुरुष म्हणतो. मप्पू मध्यम पुरुष म्हणजे त्वम युवाम युयम, हे तू, हम्म. तुम्ही दोघं, तुम्ही सर्व. हम्म. आणि उत्तम पुरुष अहम आवाम वयम, है ना. हम्म. मग आता शंका अशी येते, साधारण शंका आहे पण महत्वाची. राम आणि कृष्ण कृष्ण च. मग आता राम कृष्ण दोन्ही एक एक वचन आहे. मग एक वचन लिहित असताना मी गच्छती लिहायचं का गच्छतः लिहायचं असा प्रश्न येतो. म्हणजे जर दोन्ही प्रथम पुरुषाचे कर्ते असतील तर मी क्रियापद कसं लिहायचं, हा प्रश्न आहे. मग आता जर दोन्ही प्रथम पुरुषाचे कर्ते असतील, दोन्हीही प्रथम पुरुष असतील, तर क्रियापद जे आहे ते प्रथम पुरुषामध्येच येणार, है ना. राम हम्म. हा प्रथम पुरुष आहे, म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे मी. आता हे इंग्रजी आणि संस्कृतमध्ये घोळ होऊ शकतो. आता संस्कृतमध्ये प्रथम पुरुष आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, थर्ड पर्सन, है ना. मग प्रथम आणि हम्म. थर्ड याच्यामध्ये घोळ होऊ शकतो, म्हणून त्याला आपण प्रथम पुरुष म्हणजे तिसरा कोणतरी व्यक्ती किंवा संज्ञा. मग ज्यावेळी प्रथम पुरुष असेल, तिसरं कुठलं तरी नाव असेल, मी आणि तू हे सोडून जर असेल, तर क्रियापद सुद्धा काय येणार, प्रथम पुरुषच येणार. प्रथम पुरुष म्हणजे गच्छती गच्छतः गच्छन्ति वर्तमान काळात, तसे बाकीच्या काळामध्ये वेगवेगळे. मग आता राम प्रथम पुरुष, कृष्ण प्रथम पुरुष आहे, मग क्रियापद काय येणार, प्रथम पुरुषामध्येच येणार. पण ते दोन आहेत, राम एक कृष्ण दोन, म्हणून होणार गच्छतः. ठीक आहे. राम आणि हम्म. कृष्ण एक एक वचन असल्यामुळे गच्छती येईल असं नाही. दोन्ही एक एक वचन जरी असलं तरी दोन जण झाले, करते दोन आहेत, दोन करते. म्हणून क्रियापद सुद्धा काय, दोनच येणार. बघा, राम भरत लक्ष्मण च, असं ज्यावेळी असेल तेव्हा क्रियापद काय येईल, गच्छन्ती किंवा लिखंती, लिखन. व्हॉट एव्हर, पण बहुवचनामध्ये येणार. हे सोपं आहे कळायला. हो. आता आपण पुढे बघूया. आता त्यांचं म्हणणं आहे की जर
प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष एकत्र आल्यानंतर क्रियापद काय होईल बघा. प्रथम पुरुष म्हणजे कुठलं तरी नाव. प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष हे एकत्र आल्यानंतर क्रियापद जे आहे हे क्रियापद काय असणार आहे म्हणतात मध्यम पुरुषच राहणार आहे. म्हणजे प्रथम पुरुष मध्यम पुरुष याच्यामध्ये प्राधान्य कशाला भेटलं मध्यम मध्यम पुरुषाला. उदाहरण बघा. राम त्वम. इथं पण आपण एकच युनॅनिमस घेऊया म्हणजे कन्फ्यूज नाही होणार. गच्छन्ति. ओके. राम त्वम च काय येणार आता. राम तू राम आणि तू. राम आणि तू. गच्छथः. हम्म. बरोबर. हम्म. पठती पठतः पठन्ति. पठसी पठथः. आता त्वम आहे आणि क्रियापद वेगळंच यायला लागलं. नाही राम एक त्वम दोन. पण दोन. प्रथम पुरुष मध्यम पुरुष आल्यानंतर मध्यम पुरुषाचं रूप मध्यम. होणार आहे. मग आता इथे बघा. हम्म. त्याने दिलेलंच उदाहरण घेऊया किंवा कुठलं पण घेऊ शकतो आपण. दोन राम. राम आणि त्वम च. आता काय येईल दोन पाठात राम वेगळं. आणि तू. गच्छथ म्हणजे बहुवचनामध्ये आलं कारण की दोन राम दोन त्वम एक. गच्छथ. करेक्ट. म्हणजे हम्म. प्रथम पुरुष मध्यम पुरुषामध्ये कोणाची निवड होते प्रथम मध्यम पुरुष. मध्यम पुरुषाची. आता सांगता ज्यावेळी मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष एकत्र असेल त्यावेळी काय होतं तर त्यावेळी ते म्हणतात की उत्तम पुरुषच शिल्लक राहतं. म्हणजे जर या तिघांबरोबर जर उत्तम पुरुष असेल म्हणजे मी उत्तम पुरुष असेल तर काय शिल्लक राहतं उत्तम पुरुष. काय अवघड नाही समजायला हे. बघा. त्वम अहम च काय येईल सांगा. तू आणि मी हम्म. काय येणार. गच्छा. तू आणि गच्छा. मी. गच्छा वह. पठामी एक. पठावह दोन. पठामह अनेक. आता त्वम मध्यम पुरुष आहे अहम उत्तम पुरुष आहे. मग झाले किती दोन. मग दोन. कोणाचं द्विवचन येणार उत्तम पुरुष. अहम उत्तम पुरुष. तसंच युवाम. आता हे पुढे लिहिलं मागे लिहिलं काय फरक पडतो का संस्कृत मध्ये नाही. हम्म. अहम युवाम च काय ना गच्छा व मह ना. अच्छा. युवाम दोन. ना. अहम हा हा मी झाले मी. तीन. एक. म्हणजे तीन. गच्छा मह उत्तम पुरुषाचं रूप येणार. बर. संपलं हे एवढंच आहे. आता एक पुढचा समास छोटासा आहे काय त्याच्यामध्ये विशेष नाही. नय तत्पुरुष समास. नय किंवा नय समास नय तत्पुरुष समास. नय समास म्हणजे ज्यावेळी नाही असा अर्थ सांगायचा असतो आपल्याला. काय सांगायचं असतं नाही अर्थामध्ये कुठला समास होतो नय तत्पुरुष समास. आणि सोपं बघा किती आहे. जर व्यंजन सुरुवातीला असेल तर अ लागतो. व्यंजन स्वर सुरुवातीला असेल तर अण लागतो. किती सोपं आहे. अब्राह्मणम. अब्राह्मणम अब्राह्मणम दिलं ना हा. अब्राह्मण मग अ शब्दाचा अर्थ काय होतो
नाही असा अ. हम्म. मग अब्राह्मणाचा विग्रह कसा होणार? न ब्राह्मण इति अब्राह्मण. अब्राह्मण शब्दाचा अर्थ काय? जो ब्राह्मण नाही असा तो अब्राह्मण. पुढे बघा उदाहरण दिले. अस्वस्थ काय होणार बघा? न न करेक्ट. न स्वस्थ स्वस्थ इति म्हणायची गरज आहे नाही म्हटलं तरी चालतंय. न स्वस्थ चालेल. इति अस्वस्थ. अस्वस्थ. जो स्वस्थ नाही तो. नाही. अन्याय अन्याय न न न्याय न न्याय न्याय इति अन्याय अन्याय अन्याय. अप्रिय न प्रिय न प्रिय. आता हे समजले त्याच्यामुळे काय नय तत्पुरुष समास नाही अर्थामध्ये. मग आता आपण एक उदाहरण पाहूया. हे झाले सगळे व्यंजनांचे. ब्र स्थ न हे सगळे व्यंजन. आता स्वरांचं एक बघूया. बघा उचित उचित ओके उचित. मग आता त्या ठिकाणी स्वर असल्यानंतर अ लागेल का अन लागेल? बोला. अन अन लागेल. अन अन मग आता अन अन लागल्यानंतर काय होणार? अन प्लस उचित. अन प्लस उचित अनुचित अनुचित आणि विसर्ग अनुचित. अनुचिताचा विग्रह काय होईल? न उचित उचित चित्त इति अनुचित. इति अनुचित हम्म. अनीश्वरवादी अनीश्वरवादी. न अनिश ईश्वरवादी. वादी म्हणजे मानणारा. अनीश्वरवादी म्हणजे काय आहेत ते? ईश्वराला मानत नाहीत. पूर्वमीमांसा असं एक शास्त्र आहे जे ईश्वराला मानत नाही. ईश्वराची गरजच नाही म्हणतात. कर्मच सगळं काय करणार आहे. ईश्वर कशाला पाहिजे? अजून कॉम्प्लिकेट करायचं इक्वेशन. नो नीड. अनीश्वरवाद. अशा प्रकारे हे पण नाही तत्पुरुष समास पण आपल्याला समजलेला आहे थोडक्यात. फक्त अ कधी लावायचा आणि अन कधी लावायचा हे बघायचं आहे. एक अजून समास आपल्याला पाहायला भेटतो. फक्त जस्ट नजर टाकायची, एवढं काय त्यात जायचं नाही. अलुक समास. आतापर्यंत आपण नियम काय पाहिला? रामस्य ऐका रामस्य दास हे ज्यावेळी मी विग्रह पदाला समस्त पद करतो किंवा यांचा समास करतो त्यावेळी ही विभक्ती काय होते? निघून जाते. आहे का ना? आपण कसं लिहितो? रामदास. रामदास विभक्ती निघून जाते. जेवढे काही पद असतील तेवढ्या सगळ्यांची. उदाहरणार्थ राम. अजून एक सोपं बघूया. राम राम च आणि कृष्ण च. अशी जेव्हा मी विभक्ती करतो, समास समस्त पद करतो, त्यावेळी काय लिहितो? राम कृष्ण. रामाची विभक्ती गेली का? गेली ना. हे काय गेली ना इथे रामाची विभक्ती. गेली ना. हो. म्हणजे विग्रह पदातून ज्यावेळी समस्त पद करतो त्यावेळी त्या शब्दांच्या मध्ये असणाऱ्या शब्दांच्या विभक्त्या काय करतो मी? लोक हलवून टाकतो. पण असा एक समास आहे ज्याचं नाव आहे अलुक समास. त्यांची काही ठिकाणी काय विभक्ती लुप्त होत नाही. जसं परस्मै ही चतुर्थी विभक्ती. तस्मै अस्मै एतस्मै. तसं परस्मै है ना. परस्मै आणि पद. परस्मै पदम. आता या स्मयची विभक्ती लोप पावली का? नाही. शब्द वेगळा म्हणायला पाहिजे होता पण परस्मै पद. असे काही शब्द आहेत त्यांच्या काय आत्मने पद. मग आत्मनेची विभक्ती लोपच नाही झाली. सप्तमी तशीच राहिली. परस्मैची चतुर्थी तशीच राहिली. तसं युधिष्ठिर हा शब्द आहे. युद्ध व्हायला पाहिजे हे का नाही. युद्धात जो स्थिर आहे, डगमगत नाही, असा युधिष्ठिर. पण त्या युधी मधल्या ईचा लोप
झालेलाच नाही, व्हायला पाहिजे होता. ठीक आहे. मनसीज. मनसीज ह. आता मनसी ही सप्तमी विभक्ती. मग त्या सप्तमी विभक्तीचा जेव्हा उपपद तत्पुरुष समास झाला त्यावेळी त्या मनसीचा ईचा लोप व्हायला पाहिजे होता, पण तो झालेला नाही. का? तर काही ठिकाणी अलुक समास होतो काही शब्दांबरोबर ज्याच्यामध्ये विभक्तींचा लोप होत नाही. एवढंच सांगायचं. याचं काही ऍप्लिकेशन वगैरे असं नाही, पण कुठे जर लोप झाला नाही तर आपल्याला लक्षात पाहिजे की अलुक नावाचा एक समास आहे ज्याच्यामध्ये शब्द समस्त पद केल्यानंतर एकत्र आणल्यानंतर पण काय लोप होत नाही. ओके. चला, आता संपलेला आहे धडा, काय राहिलेलं नाहीये, कॉन्सेप्ट संपलेले आहेत. पाचक म्हणजे काय हो? रसोईया, जेवण अं, आचार बनवणारी. आचारी. 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 हा कुठला प्रत्यय? हं? प्रत्यय. ई नवल. आला ना? नाही नाही, नाही. हा नाही हो, हा ही शब्द आहे, ना इथं मराठी ट्रान्सलेशन आहे. हम्म. पाचक. पाचक. नवुल प्रत्यय. नवुल गायक, पाचक, हम्म. लेखक आपण पाहिला होता. नवुल आणि त्रिच असे एकत्र, त्यातला तो हं. पाचक त्यांनी घेतलेला आहे. मोदक. मोदकचा अर्थ मोदक नाही बर का, लाडू. 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 हा लाडू. 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 खूप. अपूप. अय्यो माझ्या लक्षात नाही. पुआ म्हणजे काय हो? हं? पुआ. अपूप. पुआ. अरे, अपूप. अय्यो. मालपुआ. तेच मला वाटतंय. मालपुआच तसंच काय तर. खाण्याचीच वस्तू आहे ना, मग हा मालपुआच आहे. हा, खाण्याचीच आहे. अपूप. मालपुआ पुआ, पुरी सारखा गोड पदार्थ. येस, तोच बरोबर. तो मालपुआ. ते मालपुआ माल. टेस्टी. म्हणतात सर. आपण त्याला काय म्हणूया मराठीत? गोड गोड. गोड. पुरी. गोड चला, पुरी. सॉरी. सूप. पण मराठीत पण त्याला मालपुआच म्हणतात. हो. नक्की. पण माल पुआ. सूप. सूप म्हणजे आता बाकीचं सूप वेगळं आहे, आपलं सूप हम्म. डाळ. डाळ. डाळीला सूप म्हणतात. ठीक आहे. शाक. साग. भाजी. 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 हा. अ, साग. ते सातारा साईडची तेच ना, इथं काय म्हटलं, साग म्हटले, साग. हम्म. शाकम म्हणजे भाजी. हे शाक म्हणजे पातळ भाजी है ना. हं. अच्छा. हा. हा रस्सावाली रस्सा. भाजी. रस्सा पण तांबडा नाही, पांढरा नाही, कुठला नाही, हम्म. नॉर्मल. कृशर. कृष्ण. खिचडी. खिचडी. टिक्का. रोटिका. सोपं सोपं. हम्म. रोटिका. चपाती. चपाती भाक. चपाती. हा. चपाती. शर्करा. साखर. 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 सीता. पण सी- साखरच. साखरच. चिनी म्हणजे साखरच. साखर. बघा आता, एका विलांटीमुळे काय होईल, अर्थ बदलून सीता आणि सीता. हा ते नाव आहे, हा सीता. सूत्रिका. वा. ते बाई. शेवळ्या आपण काय म्हणतो त्याला, शेवईच म्हणतो ना. हो. शेवळ्या. ते बाई. बहुवचन. हम्म. हा. आम्ही लहानपणी आम्ही ते वळायला असायचो. काय नाचणीच्या थाट वगैरे असायचा लहानपणी तो आमच्या आईचा, करतात. लय थाट. तो साचा आणणार, ते एक मोठं लाकडाचं प्रेशर. हे असणार, त्याच्यावरती हा. बसायचं, ते काढणार आणि ते अख्ख्या घरात टाकणार. आता डायरेक्ट हो. मशीन, म्हणजे मीच 9वी 10वीला असतानाच मशीन आलती, मशीनवर सगळं. पण ते काही बाया त्या तर वेगळ्याच हा. असतात अजून. हो. गावाकडे होतात त्या. लपसिका. आता लपसिका म्हणजे हलुआ. हलवा. हलवा. हम्म. आपली लापसी पण म्हणू शकतो. हम्म. हम्म. शशकुली. पुरी म्हणजे पुरी. शशकुली. ह्याला
कर्णशाश्कुली म्हणतात त्याचा आकार. पुरी. भक्तम, बापरे, आता हे वेगळंच काय ते, मी पण पहिल्यांदाच बघितलं. भक्तम म्हणजे भात. भात. पायसम. पायसमचा खीर. खरा अर्थ दूध होतो, पण हम्म. पायसमला खीर अर्थामध्ये पण घेतात. मिष्टान्नम, गोड. गोड. हम्म. अजिबात नाही खाल्लं पाहिजे मिष्टान्नम. तुम्ही ज्या पक्वान्न. ज्या वर्षी तुम्ही थांबवाल तिथून तुम्हाला आनंदच आनंद आहे. ज्या वर्षी 30व्या 40व्या, लोक म्हणतात थांबा 60 झालं थांबू, कधी पण थांबवा किंवा कमी करा. गोड खूप डेंजर. पक्वान्न. पक- पक्वान्नम. पक्वान्नम म्हणजे शिजवलेलं अन्न थोडक्यात. इथं काय पक्वान, अन्नच हो. पक्वान्नम अन्नच म्हणूया त्याला. नवनीतम, वाव. लोणी. एकदम लोणी. दही. हम्म. लोणी हम्म. लोणी. लोणी. घृतम. घृतम तूप. हम्म. हम्म. तूप. लवणम. मीठ. 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 तक्रम. ताक. ताक. ताक अतिशय महत्वाचं गरमीत तर. ठीक आहे, चलो. ओव्हर काय संपून गेला आता लगेच. मूच, धातू. उडणं. धातू. धातू मुच. मुचचं होतं, थोडे बदल होतात. मुंचती म्हणजे मुंजती. सोडणे, टाकणे, ड्रॉप. हम्म. हम्म. मोक्ष शब्द मुंच पासूनच बनलेला आहे. मोक्ष म्हणजे सोडणे. लुप. लुप. लुपचं होतं लुंपती. लुंपती म्हणजे नष्ट करणे, होणे नाही, करणे. लुंपती. विद. विंदती म्हणजे मिळणे किंवा प्राप्त होणे, प्राप्त करणे. विंदती शब्द गीतेमध्ये येतो. मोक्षम विंदती, लभम विंदती, विंदती मानव. लिप. कुठेतरी गेलाय मागे हा बरं का. लिप. लिंपती. लिंपती हम्म. म्हणजे लेपणे. हम्म. हा. लेपणे लेपणे. बर. लास्ट. सिंच. सिंचती शेती. म्हणजे काय? सिंचन सिंचन. करणे, सिंचन करणं. ते पाणी देणे. बर. हम्म. होतील का 20 वाक्य 9 मिनिटात? हम्म. नाही होणार. होतील? नाही होणार. चला परत नाही. जॉईन करा म्हणजे वाक्य आपण एकत्रच घेऊया. काय हम्म. याच्यामध्ये शंका नाही. शेवट शेवट मला वाटते जरा सोपं चाललंय. ठीक आहे, हम्म. चालेल. लगेच जॉईन करा.